मी कैलास कासट, बुलढाणा अर्बन संस्थेचा सर्व्यवस्थापक या पदी आहे. मी आज बदनापूर आणि अंबड या ठिकाणी व्हिजिटला असतानाच पण माझा मुलाखत घेत आहात. संस्थेच्या एका बीड जिल्ह्यामधील वडवणी शाखेवर एक अफवा पसरवण्यात आली की बुलढाणा अर्बन ही बंद होणार आहे आणि आपलं सोनं 70,000 ठेवलेलं आहे. संस्था ही 1.5 लाख रुपयांनी विकून ही संस्था पडून जाणार आहे, अशा प्रकारचं एक मॅसेज किंवा तिथे व्हायरल झाला आणि त्या एक विशेषतः एका समुदायामध्ये एक प्रचंड गर्दी वडवणी या शाखेवर सोनं सोडविण्याकरता झाली आणि त्याच माध्यमातून सोशल मीडियावर एक अफवा पसरवण्यात आली की बुलढाणा अर्बन बंद पडणार. या भीतीने लोक ठेवी काढण्याची आणि सोने कर्ज सोडवण्याची गर्दी जमली. या माध्यमाद्वारे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आणि शाखेमध्ये आज सोनं सोडवणाऱ्यांचीच गर्दी जास्त आहे, ठेवीदारांची गर्दी नगण्य प्रकारची आहे. तर लोकांना प्रत्येकांना पाकिट मिळत आहे, ज्यांच्या ठेवी त्यांनाही मिळत आहे, परंतु संस्थेकडे जी स्थिती आहे ती भक्कम असल्यामुळे संस्थेला कसंही घाबरण्याचं काम नाही. लोकांनी या अफवावर विश्वास न ठेवता संस्थेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवावा. संस्थेचं मूळ भांडवल जे आहे 15,500 कोटीच्या संस्थेच्या ठेवी आहेत, 472 शाखा आहेत. या शाखामध्ये सगळीकडे सुरळीत व्यवहार चालू असताना भाडफोडातील 7 ते 8 शाखेवर अशा प्रकारची अफवा पसरवून एक निगेटिव्ह पसरवण्याचं काम काही लोक करत आहेत आणि त्याचा काही लोकांनी फायदा घेण्याच्या दृष्टीनं संस्थेला बदनाम करण्याच्या दृष्टीनं एक अफवा पसरवण्याचंही कार्य या ठिकाणी झालेलं आहे. तरी मी संस्थेच्या वतीनं सर्व सभासदांना विनंती करेन की कोणत्याही अफवाला बळी न पडता संस्थेच्या विश्वासता ही कुठेही गमावलेली नाही. संस्था ही भक्कम आहे. संस्थेच्या 3,000 कोटींच्या असेट्स आहे, 5,000 कोटीची लिक्विडिटी आहे, 7,000 कोटीचं सेक्युर्ड लोन आहे. त्यामुळं कोणत्याही पद्धतीचं घाबरून सभासदांनी जाऊ नये आणि या निष्फळ जे प्रचार केला जात आहे किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे तर ते कृपया कुणीही त्याला लक्ष करू नये. आणि मी संस्थेच्या वतीनं पुनश्च तुम्हाला विनंती करेल, आव्हान करेल की घाबरून न जाता ज्यांनाही त्यांची मनात भीती असेल तर त्यांनी संस्थेमध्ये यावं, आपलं गोल्ड पाकिट घेऊन जावं. जर कोणाच्या मनात ठेवीबद्दल वातावरण भीतीचं असेल तर त्यांनी काढून यावं आणि ज्यावेळी संस्थेवर पुन्हा विश्वास असेल तर त्यांनी पुन्हा ठेवावं, असं आव्हान.